नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत हीच प्रार्थना। तर आज गुरुपौर्णिमा निमित्त महाराजांना मी सुंदर वस्त्र शिवणार आहे। म्हणजे पैठणी वस्त्र आहे, त्यासोबत धोतर आहे, शेला आहे आणि फेटा सुद्धा आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त फेटा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे। तर आज आपण कोणत्याही प्रकारचं शिवणकाम नाही करणार, फक्त महाराजांना गमाचा वापर करून फेटा बनवणार आहोत। तर हा जो फेटा आहे ना, तो वॉशेबल नसतो, म्हणजे त्याला धुता येत नाही, ओल्या फडक्याने आपण पुसू शकतो। आणि हा फेटा बनवण्याचा प्रयत्न मी फर्स्ट टाइम करत आहे आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करत आहे। पण खूप सुंदर फेटा तयार होणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। अजून वेगवेगळ्या प्रकारचे थोडे थोडे चेंजेस करून सुद्धा फेटे येतात, बाजारात सुद्धा रेडीमेड मिळतात। तशा प्रकारचे जर फेटे तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा। आज जो आपण फेटा बनवणार आहोत तो एकदम सोप्या पद्धतीने सिंपल असा फेटा बनवणार आहोत आणि गुरुपौर्णिमेसाठी खूप सुंदर असा हा फेटा महाराजांना दिसणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ जर थोडी मोठी झालेली आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महाराजांना वस्त्र परिधान करून, फेटा परिधान करून सुद्धा बघायला मिळणार आहे। आणि गुरुपौर्णिमाची मी पूजा कशी केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण महाराजांसाठी सुंदर असा फेटा बनवायला सुरुवात करूया। चला तर मग। तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी खूप सुंदर असा फेटा बनवायला आपण सुरुवात करूया। तर बघा, गुरुपौर्णिमेसाठी खास असे मी पैठणीचे वस्त्र महाराजांसाठी शिवलेले आहेत, त्याच्यावरती मॅचिंग असा पैठणीचा फेटा मी महाराजांसाठी बनवणार आहे। तर आज आपण कोणत्याही प्रकारची शिलाई वगैरे मारणार नाहीये, ग्लूच्या साह्याने, गमाच्या साह्याने आज आपण फेटा बनवणार आहोत, चिकटवलेला असणार आहे। आणि हा जो चिकटवलेला जो फेटा किंवा पगडी जे पण काय असतं ना, तर ते वॉशेबल नसतं, म्हणजे त्याला धुता येत नाही। तुम्ही ओल्या कपड्याने पुसू शकता बाहेरून, पण त्याला धुता येत नाही। तर आता आपण फेटा बनवायला सुरुवात करूया। तर एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की आपण फेटा कसा बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण फेटा बनवणार आहोत। फेटा बनवण्याच्या अजून वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे पॅटर्न्स आहेत। तर सगळ्यात बेसिक जो पॅटर्न आहे तो तुम्हाला मी दाखवते। त्याच्या पुढचे पॅटर्न जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आता आपण फेटा बनवायला सुरुवात करूया। तर बघा, 11 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 11 इंचासाठी महाराजांचा जो डोक्याचा जो घेर येतो तो 6.2 इंच येतो। तर 6.2 इंचाच्या हिशोबाने आपण फेटा बनवणार आहोत। जर तुमच्याकडे कोणत्याही साईजची महाराजांची मूर्ती असेल, 6 इंच, 7 इंच, 4 इंच, 9 इंच, कोणतेही साईज असेल तर महाराजांच्या डोक्याचा घेर आपल्याला मोजून घ्यायचा असतो राऊंड मध्ये मेजर टेपने, आणि त्याच पद्धतीने साईज कमी जास्त करून फक्त आपल्याला हा फेटा बनवायचा असतो। तर आता माझ्याकडे 11 इंचाची मूर्ती आहे, तर मी 11 इंचासाठीच फेटा बनवणार आहे। तर बघा, हा पैठणीचा कापड मी घेतलेला आहे। कापड कोणत्याही मापामध्ये मी कटिंग करून घेतलेला नाहीये, फक्त तुकडे घेतलेले आहेत। तर जसा जसा लागेल तसा तसा तुम्हाला पुढे मी दाखवेन। तर बघा, आपल्याला एक वहीचा पुठ्ठा लागणार आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही पुठ्ठा घेऊ शकता। जाड कॅनव्हास पेपर जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर आता मी एकदम पातळ आपली जी लॉंग बुक येते ना, नोटबुक असते लॉंग वाली, तर त्याचा मी हा पुठ्ठा घेतलेला आहे, कारण तो इझिली असा राऊंड शेप मध्ये आपल्याला घेता येतो, त्यासाठी मी हा पुठ्ठा घेतलेला आहे। जर जाड घेतला ना तर तो व्यवस्थित राऊंड होत नाही आणि व्यवस्थित चिपकला सुद्धा जात नाही। तर मी हा पातळ असा लगेच फोल्ड होणारा वहीचा पुठ्ठा घेतलेला आहे। तर आता हा चौकोन शेप मध्ये मी कटिंग करून घेतलेला आहे। तर 6.2 इंचाचा घेर असताना आपल्याला माप किती लागणार आहे ते बघा। याची जी लांबी आहे ती आहे 8 इंच आणि रुंदी आहे ती आहे 1.5 इंच। म्हणजे जी उंची आहे, ही वाली जी उंची आहे किंवा रुंदी सुद्धा आपण म्हणू शकतो, तर ती 1.5 इंचाची आहे। आणि जी लांबी आहे ती आहे
8 इंच, व्यवस्थित 8 इंचाचे आपण घेतलेले आहे। तर आता आपल्याला इथे ग्लू लागणार आहे, तर B7000चा हा ग्लू मी घेतलेला आहे। त्याचबरोबर गन ग्लू सुद्धा घेतलेला आहे। जिथे जिथे आपल्याला गन ग्लू लागणार आहे तिथे तिथे आपण गन ग्लू वापरणार आहोत आणि जिथे आपल्याला हा वाला ग्लू लागणार आहे तो आपण, याच्याने कसं आहे कोणत्याही प्रकारचे डायमंड पॅचेस असतील किंवा कुठलेही मणी वगैरे चिकटवायचे असतील किंवा एखादा कॅनव्हासला कापड चिकटवायचं असेल किंवा वेल्क्रो पट्टी चिकटवायची असेल तर आपण हा ग्लू वापरू शकतो। म्हणजे याच्याने सहज चिकटला जातो आणि सहजासहजी निघत सुद्धा नाही। आणि हा जाड वस्तू चिकटवण्यासाठी आपण हा गन ग्लूचा वापर करणार आहोत। कॅनव्हास पेपर किंवा जो फोम शीट वगैरे असते ना त्याच्यावरती आपल्याला हा ग्लू गन नाही वापरायचा, कारण तो त्याचा हीट असतो, तापलेला असतो, तर तो लगेच जळून जातो। त्यावेळेस आपल्याला हा वाला ग्लू वापरायचा आहे। आणि असा जो पुट्टा आहे तो फोल्ड करून चिकटवण्यासाठी आपल्याला गन ग्लूचा वापर करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप आपली काय असणार आहे, तर हा पुट्ट्यावरती आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, पेन मी इथे घेतलेला आहे, पेन जवळ नव्हता तिथून मी पेन घेतला आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा अशा पद्धतीने हा जो पुट्टा आहे तो मध्यभागी आपल्याला फोल्ड करायचा आहे। आता फोल्ड केल्याच्या नंतर थोडासा फक्त आपल्याला हा असा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे हे बघा अशा पद्धतीने थोडासा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा शेप देऊन घ्यायचा आहे। आता जिथून मी शेप स्टार्ट केलाय ना ती फोल्ड पासून तुम्हाला मी याची एक इंचाला एक रेषा कमी आहे एवढा आपण इथे हा पॉइंट घेतला आणि तिथून हा असा वरती आपल्याला शेप घेतलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर आता ह्या शेप वरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा असं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। आता कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला कापडावरती जो कापड आपण घेतलेला आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हे बघा असं याचं माप घेऊन आपल्याला कापड कटिंग करायचं आहे। तर एवढा कापड मी घेतलेला आहे। एक्स्ट्रा जर वाढला कापड तर तो मग आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे। आता ह्या B7000च्या ग्लूने किंवा तुम्ही फॅब्रिक ग्लू सुद्धा घेऊ शकता, फॅब्रिक ग्लू सुद्धा आहे माझ्याकडे, त्याच्याने सुद्धा हा कापड चिकटला जातो। पण मी आता हा ग्लू वापरणार आहे इथे आणि याने आपल्याला हा जो पुट्टा आहे ना तो व्यवस्थित असा आपल्याला कापडामध्ये कव्हर करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कापडामध्ये कव्हर करून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे चिकटवून घ्यायचा आहे आणि इकडने सुद्धा आपल्याला असा चिकटवून घ्यायचा आहे। आता चिकटवून घेताना जो आपण हा शेप दिलाय ना तिथे मध्ये कैचीने कट मारायचा आणि आपल्याला अशा पद्धतीने हा चिकटवून घ्यायचा, म्हणजे दिसताना आपल्याला जो शेप आहे ना तो आपल्याला असा व्यवस्थित असा दिसणार आहे। आणि व्यवस्थित चारी बाजूने हा पुट्ट्याला कापडाने कव्हर करून घ्यायचा। तर व्यवस्थित मी चिकटवून घेते, थोडा वेळ त्याला सुकू देते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा हा जो पुठ्ठ्याचा जो पॅच आहे ना त्याला व्यवस्थित कापडाने मी कापडाला चिकटवून घेतलेला आहे। बघा समोरच्या साईडने बघू शकता व्यवस्थित असा गम लावला आणि त्याने चिकटवून घेतला। हा जो गम आहे ना तो हाताला खूप सारा चिकटतो, त्यामुळे ना आपल्याला एक असा छोटासा पुठ्ठ्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याने असा दाबत दाबत आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे। आता हा थोडासा पुठ्ठा दिसतोय, जर हा दिसायला नको हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कापड सुद्धा घेऊ शकता, पण मी आता नाही घेतलेला, जेवढा कटिंग केला त्याच्यामुळे थोडासा दिसतोय, तर काही हरकत नाही। ती जी बाजू आहे ती आपली आतमध्ये येणार आहे। तर आता हा जो पॅच आहे तो सुकत आपण थोडा वेळ साईडला ठेवूया, तोपर्यंत वरचा जो तुरा आहे ना तो आपण तयार करून घेऊया। आता तुरा मी पैठणीचा जो किनार आहे ना त्याचा करणार आहे। तर आपल्याला टोटल याची जी उंची किती घ्यायची आहे, तर बघा हा पॅच आपण असा ठेवला तर आपल्याला
कमीत कमी आपल्याला एवढा तरी वरती असा तुरा दिसला पाहिजे, म्हणजे 2 इंच वरती आपल्याला दिसला पाहिजे. तर चिकटवण्यापासून आपल्याला टोटल 3 इंच लागणार आहे. तर मी 3 इंचाची आपल्याला ही पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा असं 3 इंचावरती थोडंसं कटिंग करून घेते मी. तीन इंचावरती ही पट्टी मी अशी व्यवस्थित कटिंग करून घेतली. आता ह्या पट्टीला साईडने आपल्याला इकडे असं चिटकवून घ्यायचं आहे. ह्या दोन्ही जी टोकं आहेत ना ते आपल्याला अशी चिकटवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने ग्लूने चिकटवून घ्यायची. थोडंसं हाताने दाबायचं जेणेकरून व्यवस्थित चिकटलं जातं ते. थोडंसं असं पकडून ठेवलं ना तर ते सुकतं. आता मी ही सुद्धा हा जो टोक आहे तो इकडचा टोक सुद्धा मी व्यवस्थित चिकटवून घेते. तर बघा दोन्ही आपले जे हे पॅच आहेत ते व्यवस्थित सुकलेले आहेत. हा सुद्धा व्यवस्थित सुकलेला आहे आणि ही पट्टीचे जे 2 टोकं आपण चिकटवली ना ती सुद्धा व्यवस्थित सुकलेली आहेत. आता ही पट्टी जी आहे ना त्याची मी लांबी तुम्हाला सांगितली नव्हती, तर याची उंची फक्त सांगितली होती 3 इंच आपण घेतली होती आणि लांबी जी आहे ना ती 7.5 इंच रेडी आहे. म्हणजे पाव इंच आपण फोल्ड मारलेला आहे. तर टोटल 7 इंच किंवा 6 इंच सुद्धा तुम्ही रेडीमध्ये घेऊ शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वरचा जो तुरा आहे ना त्याच्यासाठी याचा प्लेट्स काढून घ्यायचे आहेत. तर बघा व्यवस्थित अशी एकावर एक ही पट्टी फोल्ड करत करत आपल्याला व्यवस्थित ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. वरच्या बाजूला जे आहे ना ते जुळवून घ्यायचं बरोबर. खालच्या साईडला थोडंफार एक्स्ट्रा झालं तरी चालेल, पण वरची जी बाजू आहे ना ती बरोबर जुळवून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे आपल्याला सारखं करून घ्यायचं हाताने. वरची जी बाजू आहे ना ती एकदम प्रॉपर आली पाहिजे. थोडंसं जाड आहे ना ते किनार, त्यामुळे अशा पद्धतीने ह्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या सारख्या ठेवून घ्यायच्या. आणि जर तुमच्याकडे रबर असेल ना तर तुम्ही रबरने याला बांधू शकता. आता माझ्याकडे रबर नाही आहे तर मी याला धाग्याने अशा पद्धतीने टाईट करून घेते. गाठ वगैरे नाही मारत आहे, फक्त धाग्याने असं व्यवस्थित सिक्युअर करून घेते. आता ही जी खालची जी बाजू आहे ना ही वाली जी आपल्याला चिकटवायची आहे त्या बाजूला सुद्धा आपल्याला असं सारखं करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मध्ये मध्ये आपल्याला गम टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चिकटवून घ्यायचं आहे.
थोडंसं गम टाकून घ्यायचं प्रत्येक प्लेट्सच्या आतमध्ये. अशा पद्धतीने हे गम टाकून घ्यायचं आणि या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित अशा पकडायच्या, समोरून सारख्या करून घ्यायच्या आणि याला सुद्धा आपल्याला धाग्याने बांधून घ्यायचं आहे. टाईट बांधून घ्यायचं. आता थोडंसं याला सुकू देते मी आणि मग दाखवते. तर बघा व्यवस्थित असं आपला हा सुद्धा रेडी आहे आणि हा पॅच सुद्धा रेडी आहे. तर आता आपल्याला हा जो तुरा आहे ना तो व्यवस्थित इथे आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे. तर बघा हा जो आपण शेप दिला ना त्या शेपच्या बरोबर मधोमध आपल्याला हा तुरा जो आहे तो चिटकवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडासा प्रेस करायचा. डायरेक्ट धागा तुम्ही काढून चिकटवलं तरी पण चालेल किंवा धागा नाही काढला तरी पण चालेल, कारण ते असं व्यवस्थित असं सिक्युअर राहतं. डायरेक्ट आपल्याला तो जो अशी एकत्र केलेला जो प्लेट्स आहेत ना त्या आपल्याला अशा चिकटवायला मिळतात प्रॉपरली. तर बघा आता इथे आहे ना आपल्याला ग्लू गनचा वापर करायचा आहे. तर बघा ग्लू गन मी ऑलरेडी गरम करत ठेवली होती. अशा पद्धतीने आपल्याला इथे ग्लू गनचा वापर करायचा आहे. असं मध्यभागी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला असं प्रेस करायचं आहे, अंगठ्याने असं प्रेस करायचं. बघा व्यवस्थित प्रेस करायचं. आता एक्स्ट्रा छोटासा कापड घ्यायचा, गुलाबी रंगाची एक पट्टी घ्यायची आणि हे असं झाकलं जाईल ना अशा पद्धतीने आपल्याला इथे चिकटवून घ्यायचं आहे. हा गम आहे ना गरम असतं, हात वगैरे भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं हळू आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने हा आपला तुरा जो आहे तो चिकटवलेला आहे आणि मागच्या साईडने पण आपली फिनिशिंग प्रॉपर दिसणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हा समोर आहे. हा असा आपला तयार होणार आहे. तर आता आपल्याला ह्याला थोडासा डेकोरेशन करायचं आहे. तर डेकोरेशन करण्यासाठी मी साहित्य घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा आता इथे मी डायमंडची जी चेनवाली जी लेस आहे ना तर ती वापरणार आहे. तर आपल्याला ग्लू गमनेच आपल्याला चिकटवून घ्यायची आहे लेस. मी अशा पद्धतीने ही साईडला अशी ही जी डायमंडची जी लेस आहे ना ती लावणार आहे. अशा पद्धतीने इकडे खाली सुद्धा आणि वरती सुद्धा आपल्याला इकडे हा असा शेप घेत आपल्याला ही लावून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर मी दोन्ही साईडला गमाच्या साहाय्याने लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा व्यवस्थित तशी डायमंडची जी लेस आहे ती लावून घेतली. आता मध्यभागी सुद्धा मी एक पॅच लावून घेते इथे. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्या राऊंड मध्ये सुद्धा
ही जी लेस आहे तीच अशी लावून घेते। थोडा वेळ सुकू देते त्याला आणि त्याच्यानंतर आहे ना ही जी डायमंडची लेस आहे ना ती इथून अशी सरळ रेषेमध्ये आणि इकडून अशी सरळ रेषेमध्ये लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा खूप सुंदर असं आपलं हे डायमंडचं वर्क दिसत आहे। तर आता आपल्याला ही जे पॅच आहे ना तो आपल्याला असं चिकटवून घ्यायचं आहे मागच्या साईडला। अर्धा इंचाचा गॅप ठेवत आहे ना आपल्याला असं व्यवस्थित चिपकवून घ्यायचं। तर बघा मी हे ग्लू गनने आपल्याला चिकटवायचं आहे हे। अशा पद्धतीने आपल्याला हे एका साईडला लावून घ्यायचं आणि जी दुसरी बाजू आहे ना ती बरोबर आपल्याला इकडे आणायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चिकटवून द्यायचे आहे। असं प्रॉपरली चिकटवून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे ना त्यासाठी आपल्याला एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे। मागच्या साईडने पूर्ण पॅक होईल असं। तर याच्यावरती आपल्याला गमाने गरम असतं त्यामुळे डायरेक्ट हात लावायचा नाही। भाजू पण शकतं त्यासाठी हलक्या हाताने डायरेक्ट असं आपल्याला घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला असं तर हा जो कापड आहे ना तो आतल्या साईडला आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे। वरची बाजू आहे कापडाची ती सुद्धा थोडंसं इकडच्या बाजूला थोडंसं ओपन आहे तर ते सुद्धा मी फिनिशिंग बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आहे। एकदम बेसिक आहे त्यामुळे एवढी फिनिशिंग तर खूप छान मध्ये आलेली आहे।
तर आता आपल्याला हा जो धागा आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे आणि हा जो तुरा आहे थोडासा अजून मी ह्याला सुकून देते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा सुंदर असा हा फेटा आपला तयार झालेला आहे, व्यवस्थित असं सुकलेला आहे। वरचा जो धागा होता तो मी सोडवून घेतला आणि जो तुरा आहे तो हाताने असा सारखा करून घेतला। व्यवस्थित असा तुरा आलेला नाहीये तरी पण खूप सुंदर दिसतोय, खूप छान वाटतंय। कारण ही जी किनार जी घेतली आहे ना ती खूप जाड आहे, त्याच्यामुळे ना निऱ्या ज्या आपण घेतल्यात ना ते व्यवस्थित बसल्या नाहीयेत, त्यामुळे तरी पण खूप सुंदर वाटतोय। अशा पद्धतीने महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप छान असा लुक येणार आहे। तर आता हा फेटा आणि याच्या सोबतचे वस्त्र सुद्धा मी महाराजांना शिवलेले आहेत। तर ते सर्व वस्त्र गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी महाराजांना परिधान करणार आहे आणि त्यांचा खूप सुंदर असा लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हे वस्त्र हा फेटा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच पद्धतीचा फेटा अजून वेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला बघायला आवडेल का ते सुद्धा सांगा। कारण हा जो पॅच आहे ना तो आपण या फेट्यामध्ये कव्हर केलेला नाहीये। अजून असे फेटे असतात की हा पूर्ण कव्हर केलेला असतो आणि वरती हा तुरा लावलेला असतो। वेगवेगळ्या टाईपमध्ये फेटे येतात, जसं की या साईडला अजून काही कापडाचंच वर्क करता येतो किंवा अजून लोमतं जे लावतात ते सुद्धा लावता येतं। खूप वेगवेगळ्या प्रकारचं किंवा फर सुद्धा, म्हणजे अशा पद्धतीमध्ये काही फर असतात ते सुद्धा आपण लावून फेटा बनवू शकतो। तर वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला फेटा बघायला आवडेल का आणि हा फेटा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण महाराजांचा फायनल लुक या फेट्यामध्ये कसा दिसतोय ते बघूयात। तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि फेटा बघू शकता तुम्ही, महाराजांना खूप सुंदर दिसतोय आणि व्यवस्थित बसलेला सुद्धा आहे। फेट्यामुळे जे महाराजांचा जो लुक आहे ना तो खूप वेगळा येतोय आणि खूप सुंदर वाटतोय। आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे। जवळून बघा किती सुंदर वाटतोय, खूप सुंदर असा पैठणी धोतर, शेला आणि पैठणी फेटा महाराजांना खूप सुंदर दिसतोय। आता धोतर मी कसा शिवलाय ना याची डिटेल व्हिडिओ मी केलेली आहे, ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। एकदम सिंपल पद्धतीने धोतर कसा शिवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे। आणि फेटा बघू शकता, खरंच खूप सुंदर वाटतोय। असं वाटलं की तुरा व्यवस्थित नाही आलाय, पण ॲक्च्युली त्या फेट्याला त्या तुऱ्यामुळे खूप सुंदर लुक आलाय, म्हणजे वेगळाच वाटतोय, वेगळा पॅटर्न वाटतोय आणि खरंच खूप सुंदर दिसतोय महाराजांना। कोणत्याही वस्त्रामध्ये महाराज खूप सुंदर दिसतातच, पण आजचा जो लुक जो आहे गुरुपौर्णिमा निमित्तचा खास, तो खरंच खूप सुंदर झालेला आहे। आणि हा लुक महाराजांचा तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडली, मी बनवलेला फेटा तुम्हाला जर समजला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।